विकास लवांडे आम्हाला आहेत, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ता विकास लवांडेजी. जे सत्ताधारी आहेत किंवा स्वतः आता आपल्याबरोबर अवधूत वाघ होते, त्यांची शाई पुसली गेलेली नाही आहे. निवडणूक आयोगही म्हणते की अशा प्रकारे शाई पुसली जात नाही. मात्र शाईचा मुद्दा आज दिवसभर गाजला. तुमचा अनुभव काय राहिला? आणि मुद्दाम आपण निवडून येणार नाही किंवा पराभवाचा खापर फोडण्यासाठी शाईचा वापर होणार हा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. विकासजी, त्यामध्ये विष्णूचे अवतार असलेले नरेंद्र मोदी यांचे भक्त असलेले संत म्हणा किंवा हनुमान म्हणा, अवधूत वाघ साहेबांनी आपली कॅसेट वाजवलेली आहे नेहमीप्रमाणे. उत्सित भावनेने बोलायचं आणि अवतारी पुरुष असल्यासारखं बोलायचं. त्यांना आज दिवसभरातल्या वेगवेगळ्या चॅनल्सवर चाललेल्या बातम्या दिसलेल्या नसतील कदाचित, त्यांनी बघितलेले नसतील, त्यांना बघायचं नसेल कदाचित, की कॅमेरे जे माध्यमांचे त्या ठिकाणी पोहोचतायत. सगळ्या बूथवर महाराष्ट्रभर, धुळ्यापासून अगदी अमरावती पासून मुंबईपर्यंत, पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत एकाही महानगरपालिकेत निर्विवादपणे पारदर्शक पद्धतीने निवडणुकीचा प्रचार किंवा मतदान प्रक्रिया पार पाडल्याचं कुठेही दिसत नाही. आपल्या चॅनलवर आपणही दाखवतात शाई पुसली जाते की नाही. खरं तर निवडणूक आयोगावर संशय घेतल्यानंतर, निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोलल्यानंतर भारतीय जनता पार्टीला नाकाला मिरच्या का झोंबतात, त्यांना का ती टीका लागते? भारतीय जनता पार्टीची शाखा आहे का निवडणूक आयोग, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना, मतदारांना पडतोय. त्यामुळे या पद्धतीने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आपले निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घालायचा. मग ते मतदार यादीतले गोंधळ असतील, मतपेटीतले गोंधळ असतील, ईव्हीएम मशीन मधले गोंधळ असतील, प्रचारातले, अगदी निवडणूक आयोग शेवटच्या क्षणी सांगतो रात्री 11 पर्यंत तुम्हाला प्रचार करता येईल. कुठली पद्धत आणली? आम्ही शाई लावली नाही का आमच्या बोटाला? अहो, एक महिना शाई जात नव्हती. काही केलं तरी आम्ही मतदान केलेत ना. तुम्ही केले नसतील कदाचित, पण आम्ही मतदान केलेले आहेत. बोटाला लावलेली शाई एक महिना जात नव्हती. आता जर 5 मिनिटात बाहेर येऊन लोक अशी शाई पुसत असतील, सगळ्या प्रसार माध्यमावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आणि निवडणूक आयोग धमक्या देतोय की आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. निवडणूक आयोग हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची शाखा बनलेला आहे. निवडणूक प्रक्रियेवर पारदर्शक पद्धतीने निवडणुका होत नसल्यामुळे सामान्य कार्यकर्ते, सामान्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करता. अवधूत वाघ उत्तर देतीलच जो तुम्ही आरोप केला त्याचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.